चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग। चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग। भजनामध्ये दंग होईल सुतार कदमा सुतार कदमा तरी जाणार नाही सवय याला बुरशी। दंग झाला तरी जाणार नाही सवय याला बुरशी। भजनामध्ये सरशी करण्या भजनामध्ये सरशी करण्या घेऊन नाचतो फरशी। घेऊन नाचतो फरशी घेऊन नाचतो फरशी। ओ सर
करता करता याच्या जन्माची झाली माती. सरशी करता करता याच्या जन्माची झाली माती. लाज लज्जा सोडून नाचतो गिरमिट घेऊन हाती. गिरमिट घेऊन हाती, गिरमिट घेऊन हाती. हत्यार काढून लावीत बसल, हत्यार काढून घासीत बसल, भजनाचा करील खोळंबा. हत्यार काढून लावीत बसल, भजनाचा करील खोळंबा. टाइमपास करील वेळ काढील, टाइमपास करील वेळ काढील, हलवीत बसल वळंबा. हलवीत बसल वळंबा, हलवीत बसल वळंबा. सुस्वागतम, सुस्वागतम. धन्यवाद. निसर्गरम्य अशा या माझ्या पिडगाव गावामध्ये श्री रामेश्वर प्रासादिक मंडळ पिडगाव ग्रामस्थ आणि मुंबई यांच्या वतीने या विठ्ठल रखुमाईचा पुनर्प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणी पार पडताना आजच्या दिवशी त्यांनी या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी आमनेच सामने डबलबारीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे मुक्काम पोस्ट नाडद तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बुवा सन्माननीय संदीप लोके बुवा मुक्काम पोस्ट लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. तर आम्हा दोन्ही बुवांना जेवण करण्याची सुवर्ण संधी या मिठगाव गावातील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने या सर्व ग्रामस्थांचे आणि मुंबई मंडळाचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या भजनासाठी ज्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते आमचे परममित्र प्रसादजी नाडकर्णी यांचं मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय दाजी धोटे बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सहदेव मयेकर बुवा आणि प्रशांत जेटे बुवा यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय भाई नरे साहेब, सन्माननीय शैलेश लोके साहेब यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी बारीसाठी आमचे परममित्र पक्वाद्वादक तुषार शिंदे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे नानाराणे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी यंग जनरेशन आता सध्या लिस्टवर असलेले बुवा आणि आमच्या देवगड तालुक्याची सुशांत जोडील बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे ते आमचे राऊत यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पक्वाद्वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री रवळनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री आई गजवादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊन सरस्वती मातेला वंदन करो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करो. मी आमने सामने डबलबारीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. आ
महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ती तू विश्वमोहिनी आदिशक्ती तू विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी 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 कृपा शिष दे सहस्र करानी कृपा शिष्य दे सहस्र करानी कृपा शिष्य दे सहस्र करानी कृपा शिष्य दे सहस्र करानी कुंडली कवरदा विज्ञानदेव पंढरीनाथ गणपती गजानन महादेश्वर रामेश्वर भावनाई देवी भावकादेवी रामेश्वर हिरवळनाथ गजभादेवी भैराई देवी गुरुदेव दत्तात्रय सत्यनारायण स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य जयराम घाडीगावकर सुप्रसिद्ध भजनकार विजय पुजारी या ठिकाणी सन्माननीय संदीप लोके बुवा यांचे शिष्य सुगम बुवा यांच्याकडून हा
सुगंधरे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर बुवा. मी तुमच्या भजनात काही नाव ठेवणार नाही किंवा सुरुवात तुमचीच आहे, त्यामुळे तुम्ही जसे चालणार तसंच मी चालणार नाही. पहिल्यांदा साहेबांनी सांगितलेलंच की याचं पावित्र्य राखून 2 बुवांनी भजन करा आणि त्या पद्धतीत मी चालणार. माझं काही डोकं मला कुत्रूच आवडलं नाही उगाच काहीतरी बोला. महिला वर्ग त्यांचं भान ठेवूनच मी सुद्धा मनोरंजन करणार. फक्त एक वाईट लागलं बुवा की तुम्ही डायरेक्ट बोललात की हां बोलते आता मी, म्हणजे मला प्रश्न पडलो बुवा. कारण पहिल्या सुरुवातीला तुम्ही काय बोललात की 4 दिवसापूर्वी मी हे मंदिर बघून गेलो, बरोबर ना? आणि तेव्हा बोलताना असं बोललात की माझ्या गावात सुद्धा मंदिर बांधायचं आहे. ह्या सगळं झाल्यानंतर नंतरच्या ह्याच्यात तुम्ही काय बोललात की बुवा माझं ह्यो गाव आहे. तेव्हा बोलताना जरा विचार करून बोला. माका बुवा प्रश्न पडलो नेमकं तुमचं गाव खयचो तो माका नक्की रूपाच्या अभंगाच्या अगोदर बुवा सांगायचो की माका मिडबाव गाव माझो हा की लिंगडाळ गाव तुमचं हा, ह्या माका जरा स्पष्ट करून सांगा. कारण माका प्रश्नचिन्ह तुमच्यामुळे पडलो 2 वेळा बोलल्यामुळे. कारण तुमच्या गावात मंदिर बांधूचा आणि मिडबाव गावात या मंदिर बांधून झालेला, तेव्हा जरा त्याचं उलगडो काय तर करा. परत सगळ्या शाळा बिळा शिकलेल्याचं सुद्धा स्वतः सांगितलं, त्यामुळे हे गाव माझं आहे म्हटल्यानंतर विषय मिडबाव गाव तुमचं. मग आणखी खयचो गाव की तुमचं अजून गावात मंदिर बांधूचा का जरा स्पष्ट करून सांगा. कारण एका माणसाचं एक गाव असता माहिती आहे माका, 2-2 गाव एका माणसाचे असतं. ह्या माका आज पहिल्यांदा समजला. या रागाने किंवा काय नाही, माका प्रश्न पडलो म्हणून मी विचारले. आणि दुसरी गोष्ट सांगितलं की भजन म्हणजेच मनोरंजन. पुजारी बुवांचं बाकी माझ्याबद्दल चांगलं बोललं, तुमच्याबद्दल चांगलं काय सांगू मी. इतक्या प्रेमात तुमच्याबद्दल माझा बुवा. मी डायरेक्ट भजनात सुद्धा सांगितलेलं यूट्यूबवरनं बघा की माझ्या देवगडात एकच माझं वागा जबरदस्त नादपुळा गणपतीपुळा म्हणजे सप्तकात आवाज एकदम तार सप्तकात आवाज लावणारा एकच बुवा माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संदीप लोके बुवा. अभिमानानं सांगते मी, जरी डबल बारी असली तरी. आणि या चांगला सांगानच आपल्या डबल बारी करूच्या. उगाच ती उनी धुनी काढून लाईट घेतली. म्हटलं लाईट गेली, म्हटलं लाईटिक सुद्धा पटला नाही की काय असं. आणि तुम्ही तर म्हटलाच ना बुवा की मनोरंजन म्हणजेच भजन, असं म्हटल्याबरोबर नाना नाण्यांची एंट्री झाली. खरंच सांगते बुवा, तुम्ही जो बोला आणि राणी आहे माझ्या बाजूक येऊ, म्हणजे त्यांना सुद्धा तर सहन नाही झाला. तू बोलतस की भजन म्हणजेच मनोरंजन, म्हणजे मी नुसतं सामान घेऊन गोटियाने खेळवा की लैमिटभर. माझ्या टायमात तू आऊच उडव काय हयाता उडव, त्यांच्या टायमात उडवलं कोणाचं तुकाच उडवती ना. ते विचित्र माणूस माझ्या टायमात उडवतो. अरे ट्रेनची मजा काय सांगू बुवा. कसली स्लीपरची तिकीट काढतो दिवा ट्रेनने एकदा झाली ती मजा नाही रे, बाकीच्या ट्रेनमध्ये नाही. अरे काय ती पाणीवाली पेप्सी मिरिंडा 7 पाणी बॉटल चिरा सोडला. अरे काय मजा वा. हो काकडीवाली ती पुढे काकडी घ्या काकडी वाकडी वाकडी काकडी. आता एक नवीन चहा वालो बुवा. चहा 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 इकडे तिकडे बघू नका, चहा घ्या चहा चहा. आत्ताच बुवा दिवा गाडी नेले मी काल परवा. काय भारी म्हटलं, चला नवीन मिळाला चहा चहा इकडे तिकडे बघू नका. बाकी बरा या स्लीपर मध्ये नाही, स्लीपर मध्ये गेलंच की तागड्या ताणून झोपायचा, बाकी काही विषयच नसता. पण ही जी मजा आहे ना, ओ भाऊ काय देऊ की जाऊ, तो भेळ वाटो. पैसे देऊ नका उपाशी राहू नका, पैसे देऊ नका उपाशी राहू नका. भेळ घेऊन खाऊ लागले की सांगता फुकट खाऊ नका, मेले घेणार. म्हणजे ती मजा वेगळीच बुवा दिवा गाडी.
पोटं नाही सांगलं दिवा साधारण वैभववाडी स्टेशनच्या पाठीला ना दिवा गाडी की तो नेलकटर वालो येता तो सगळीकडे चौका लावीतच जाता कोणाक बॅटरी घेऊची तर बघितलं तासाने तो विषय नाही. पण बुवा खरोखरच संदीप लोके बुवा म्हटल्यानंतर आज संगीत भजन अतिशय सुंदर भजन आहे. मी बुवांच्या भजनात नाव ठेवणार नाही, फक्त त्यांनी माका एकदम तळागाळात टाकला नाही. ते म्हणतो तो दिसतो उगाच किती बिटी घेऊन येतं म्हणजे मेलही नाही. माका असं वाटलं या सगळा उगच आणलं यांनी उगच कशा काय गाडी एकटो येतंय तर बरा होता हो. एवढं बोलून घेण्यापेक्षा आपलं एकटो झाला की त्या दुकानात जायचा, फुगे घ्यायचे, खाजा घ्यायचा, काय करू नाही तर जत्रे केला म्हणून सांगायचं. अगदी अरे ह्या साधो नाही बुवा सदू तू सांगितलंच ना बुवा. मी थोड्या दिवसांनी परदेशात मी बुवा रोहित शर्माच्या घरी जाऊन पोचले तर परदेशात जाऊ का आता कमी पडणार आहे. तुका माहिती आहे ना सदरच बघ कसं चमाकता आणि सगळा चमचमाट झापलो वरपासून सगळा चमकतच इलेला. ओके गेलो वरपासून चमकता याच्यात आता काय वेगळा असू दे. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. माका भजन जमता काय बघते लोके बुवांनी 12 मात्रेमध्ये नोटेशन अतिशय सुंदर 9 मात्रेत माका जमता काय बघते. कारण मी नुसतो मनोरंजन म्हणजेच भजन त्यामुळे भजनाचा माका काही येत नाही. जोईल बुवा बरोबर आहे ना. परवाच्या दिवशीच बुवा जोईल बुवांची माझी नारिंगडे गावात त्या गाय गोटंच्या इथे डबल बारी झाली. सुशांत जोईल बुवांनी माका सगळे नवीन बुवा बिवा चलतात काय लगे राहू बिंदास मी आहे तुमच्या बरोबर. भावंतरीचे हळवे जसे जुई फूल भावंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच
हॅलो, या ठिकाणी श्री रामेश्वर आंबा सर्व्हिस यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय सुशांत जोईल बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे.